नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत नगर परिषदेच्या निवडणुकीची आता संपूर्णपणे रणधुमाळी आता संपून मतमोजणी संपली. त्यानंतर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र अरळी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांचा जंगी सत्कार सुरू आहे. आजच जत येथे जत तालुक्याचे भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कॉलेजवरती जंगी सत्कार झाला. यावेळी कॉलेजचे अनेक पदाधिकारी त्यानंतर सर्व प्राचार्य सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जंगी सत्कार संपन्न झाला. त्यांनी यावेळेला विकासाचा अजेंडा जत शहरामध्ये ठेवलेला आहे. ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून आपण जत शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला भाग आता संपलेला आहे. येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये आता जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. गेले 2 ते 3 महिन्यापासून आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे. जत तालुक्यामध्ये एकूण 18 पंचायत समितीचे गण आहेत, तर 9 जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्यामध्ये उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर जाडरबौला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर संक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर मुच्चंडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्यानंतर शेगाव व बनाळी हे जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र ती युती झालेली नाही. सर्वांनी स्वतंत्रपणे लढले. त्याचा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा झाला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 11 उमेदवार विजयी झाले. त्यानंतर डॉक्टर रवींद्र अरळी हे नगराध्यक्ष झाले. तर काँग्रेस पक्षाला 8 जागा या ठिकाणी मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्या. तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये फिरोज नदाब हे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे नगरपालिकेचा अंक आता संपलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती होते किंवा नाही याकडे आता तालुक्यातील अनेक लोकांचे मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे भाजप सध्या जोमात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप जिंकल्यामुळे त्यांचे आता आत्मविश्वास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यांच्याकडे इच्छुकाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजप यावेळी मुसंडी मारेल अशी शक्यता सर्वत्र या ठिकाणी वर्तविली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक त्यांच्या पक्षाकडे सध्या येताना दिसत आहे. उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, त्यानंतर जाडरबावला असेल, संक असेल, त्यानंतर बिळूर असेल, या मतदारसंघामध्ये सध्या अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी भाजपकडे असल्याचे दिसून येते. मात्र सध्या एकंदरीत परिस्थिती बघितली तर येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेमध्ये अनेक कामे उरकून घेण्यामध्ये या ठिकाणी जोरदार या ठिकाणी रस्सीखेच सुरू झालेले आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतरच या ठिकाणी खरे चित्र या तालुक्यामध्ये बघण्यास मिळणार आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा यावेळी तालुक्यात जोरदार होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या तोफा सुद्धा या ठिकाणी तालुक्यामध्ये धडाडणार आहेत. सर्वच पक्ष यावेळेला निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोण कुठल्या पक्षाकडे उभारणार आहे याची यादी आता तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता जोरदारपणे जत तालुक्यामध्ये चाचपणी सुरू केलेली आहे. पंचायत समितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचाच सभापती आणि उपसभापती बसवण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. तर इकडे काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुद्धा हळूहळू चाचपणी सुरू झालेली आहे. तर माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने सध्या त्यांनी चाचपणी सुरू केलेली आहे. त्यांच्यासमवेत सुरेशराव शिंदे सरकार आहेत. त्यामुळे एकंदरीत युती होते किंवा पुन्हा एकदा नव्या जोमाने एकमेकाच्या विरोधात हे लढणार आहेत याची रणनीती सध्या तयार होताना दिसत आहे. तर इकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गेल्या 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सर्व जत शहरातील मतदारांचे आभार मानलेला आहे.
आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा तालुक्यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या निवडणूक या ठिकाणी स्वतंत्र लढवण्याची घोषणा केलेली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चाचपणी केलेली आहे. त्यांच्या पक्षाचे तालुका प्रमुख माननीय अंकुश होवाळे व नगराधीश पदाचे जे उमेदवार होते ते सलीम गौंडी व त्यांच्या समेत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता एकदा जोरदार पुन्हा त्यांनी चाचपणी सुरू केलेली आहे. त्यामुळे जत तालुक्यामध्ये एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे. त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर हे खरे चित्र काय आहे तालुक्यामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.